राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा धरणे आंदोलन निवेदन देण्याचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता। ज्या मराठा संघाने ओबीसीच्या याच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केले त्याला हाणून पाडण्यासाठी आम्ही केलेला आहे। आमची एकच मागणी आहे की आम्हाला दिलेलं आरक्षण मध्ये कोणाला समाविष्ट करू नये, अन्यथा आम्ही आगरी कोली बांधव 348 जातीमध्ये असलेल्या ओबीसी रस्त्यावर उतरून त्यांना दिलेलं आरक्षण हाणून पाडू। तसेच आमच्या ज्या शैक्षणिक धोरणाविषयी काही मागण्या आहेत त्या देखील आम्ही त्यांना देणार आहोत आणि आम्ही शासनाला जाहीर करतो की आमच्या निवेदनाचा जर आपण योग्य तो विचार केला नाही तर आम्हाला मोठ्या प्रमाणात याच्यापुढे देखील साखळी उपोषणं, धरणे, मोर्चे काढण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून आमच्या निवेदनाचा त्यांनी स्वीकार करून आम्हाला न्याय द्यावा। हां, या GR संदर्भात मी बोलू इच्छितो की मराठा समाजाला जो संघर्ष करून जो GR आता काढलेला आहे आणि हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट याप्रमाणे त्यांना त्याच्यामध्ये दाखले देऊन आपल्या ओबीसी समाजामध्ये त्यांना समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अतिशय चुकीचा आहे। त्याला कारण असं आहे का जर पुढारलेल्या समाजाला जर ओबीसी समाजामध्ये समाविष्ट केलं गेलं तर ओबीसी जे अगोदरच मागासलेले आहेत, जो मागास म्हणून आमच्या या संविधानाने जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये मोठा अन्याय होणार आहे। हा अन्याय हा सामाजिक असेल, राजकीय असेल, हा अन्याय हा आमच्या शैक्षणिक स्वरूपात फार मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या समाजातील नोकरी जी मिळायला हवी सर्व क्षेत्रामध्ये त्याच्यावर तर फार मोठा बिकट प्रसंग येणार आहे आणि हा प्रसंग येऊ नये म्हणून हा जो त्यांनी GR काढलेला आहे परवा दिवशी त्या GRचा आम्ही निषेध करतो। त्याला मुख्य कारण म्हणजे जर हैदराबाद गॅजेटप्रमाणे जर त्यांनी याच्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीकरण करून घेतले तर आमची मागणी अशी करतो की जर आमच्यामध्ये खाली जे समाज आहेत, SC आहेत, ST आहेत, तर आम्हाला त्याच्यामध्ये समाविष्ट तुम्ही करणार का? आम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही घेणार का? आणि मग ते स्थान आम्हाला पण देणार का? ते आरक्षण आम्हाला पण देणार का? ही आमची प्रमुख मागणी आहे। म्हणून आम्ही हा संघर्ष अटल करणार आहोत। आमच्या ओबीसीमध्ये मराठा समाजाला आमचं ओबीसीकरण त्यांना करूच देणार नाही। ज्याप्रमाणे मराठ्यांनी काय बोलले, एक मिनिट तू ते टेक्निकल नको त्यावेळी मुंबईचा ताबा घेतला होता ना, हे जे आंदोलन झालं ते मिळे जुळे सरकारने त्यांना येऊन दिले आणि हे तो आंदोलन अगोदर ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे झाले। परंतु मुंबई बंद एक मोठा संकट मुंबईला गणपती उत्सव असताना सुद्धा त्यावेळी आंदोलन केलं, ही त्यावेळी ताकद दाखवली मराठा जातीने। परंतु इथे मुंबईमध्ये आम्ही जेव्हा आंदोलन करू तर मुंबईने आम्ही जाऊ, कसाऱ्यापासून, खोपोलीपासून आणि पनवेलपासून मुंबईत येण्यालाच बंद करू। इथे दुधाच्या गाड्या आमच्या रस्त्यावरून जातील। इथे आम्ही प्रयोग केले, रस्त्याच्या बाजूला साखळी प्रयोग केला आहे आणि हा प्रयोग पुन्हा बघायचा असेल तर मग इथला जो समाज आहे तो कोणालाच कंट्रोलमध्ये राहत नाही। या समाजाचा इतिहास आहे, गोळ्या घातल्या तरी घाबरत नाही, बंदुका ओचकून म्हणजे हिसकावून घेऊन पुन्हा पोलिसांवर करण्याचे एवढं आहे। परंतु आज आम्ही लोकशाही मानतो म्हणून शांत आहोत। बोला, अरे सरकारच नाही आहे, एकमेकाला सामील आहेत। 2 मुख्यमंत्री मराठा आणि जो मुख्यमंत्री आहे त्यांचा ओरल आरक्षणालाच विरोध असलेले लोक आहेत, त्यांच्याकडे आम्ही मागत नाही, हिसकावून घेणार। वाचा फोडली अशा दिवाबंधांना अभिवादन करून मी संपवण्याचा डाव असतो हे तुम्ही माझ्या ओबीसी बांधवांना लक्षात घ्या। प्रगत समाजाशी आपण बरोबरी करू शकत नाही। आरक्षण कशासाठी दिलं जातं? आमच्यातील बऱ्याच लोकांचा ओबीसी समन्वय समिती व त्या परिषद सर्व ओबीसी समाजाच्या वतीने